रवी लवेकर जे आहेत ते आपल्या सोबत फोन लाईनवरती जोडले गेलेले आहेत। रवी, खरं म्हणजे अत्यंत उत्साहाचं वातावरण जे आहे सध्या पंढरपूरमध्ये पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आता थोड्याच वेळात मंदिर परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात या विठ्ठलाच्या महापूजेला सुरुवात होईल आणि त्या निमित्तानं संपूर्ण पंढरपूर जे आहे ते अक्षरशः दुमदुमून निघालेलं आहे। उत्साहाचं वातावरण आणि ऊर्जेनं भरल्याचं पाहायला मिळतंय। सध्याचं काय वातावरण आहे? मुख्यमंत्री थोड्याच वेळात दाखल होतील। बरोबर आहे जितेंद्र, खरं तर संपूर्ण भक्तिमय वातावरण पंढरपुरात पाहायला मिळत आहे। खरं तर यावर्षी पहिल्यांदाच जवळपास 18 ते 20 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। आणि आज सकाळी खरं तर विठ्ठलाची जी महापूजा आहे ते देवेंद्र फडणवीस स्वतः सहपत्नी करणार, त्यासाठी आता मंदिराच्या दिशेने करतात निघालेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की त्यांच्या गाडीमध्ये त्यांची पत्नी अमृता फडणवीस असेल, त्यांची मुलगी देखील यावर्षी पहिल्यांदाच वारी करण्याकरता आलेली आहे। तिघंही खरं तर विठ्ठलाच्या मंदिराच्या दिशेने निघालेले आहेत। 2:20 खरं तर ते विठ्ठलाची महापूजा खरं तर करणार आहेत। त्यानंतर देवाला ती साखरे देखील घालणार आहेत। जवळपास 1 तास ही पूजा खरं तर विठ्ठल मंदिरात चालणार आहे। सचिन, खूप मोठ्या प्रमाणावर भाविक जे आहेत तिथे दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सपत्नीक सध्या या संपूर्ण परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। वारकऱ्यांकडनं जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना जे आहेत ते हात दाखवले जात आहेत। वारकरी देखील जे आहेत ते लाडक्या मुख्यमंत्र्यांना पाहतायत आणि त्यांना मुख्यमंत्री जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। पंढरपूरच्या दर्शनासाठी जे भाविक आणि वारकरी इथं दाखल झालेले आहेत त्यापैकी उगळे दाम्पत्याला जे आहे ते विठ्ठल मंदिरामध्ये पूजेचा बहुमान जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत मिळालेला आहे। सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। सध्या आपण ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांची पत्नी जी आहे अमृता फडणवीस आणि त्यांची मुलगी दिविजा या देखील इथं दाखल झालेल्या आहेत। सध्या सहकुटुंब जे आहे ते विठ्ठलाच्या पूजेसाठी जे आहे ते हे कुटुंब जे आहे ते दाखल झालेलं आहे। तर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे देखील आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। थोड्याच वेळात या महापूजेला सुरुवात होणार आहे। ही थेट दृश्य सध्या मंदिर परिसरातली आपण पाहतो आहोत। अवघे गरजे पंढरपूर जहाला विठू नामाचा गजर असंच म्हणावं लागेल, कारण की संपूर्ण भक्तिमय असं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतंय। संपूर्ण मंदिर परिसर जो आहे तो अलौकिक अशा फुलांच्या सजावटीने सजलेला आहे। अत्यंत सुंदर अशी विद्युत रोषणाई इथं मंदिराला करण्यात आली आहे। तर वारकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आपल्या विठुरायाच्या दर्शनाची आस पाहायला मिळते। लाखोच्या संख्येनं भाविक जे आहेत किंवा वारकरी जे आहेत तिथे दाखल होत आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत। माध्यमांचे कॅमेरे देखील मुख्यमंत्र्यांचं दृश्य टिपण्यासाठी इथं मोठ्या संख्येनं जमलेले आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त इथं तैनात पाहायला मिळतोय। खरं म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकुटुंब दाखल झालेत। त्या